लोकांची तीव्र नाराजी या गोष्टीमध्ये की अकलूज नगर परिषदला अकलूज माळेवाडी असं नाव दिलं नाही. आम्हाला तर असं वाटायला लागलंय की आमचं गाव हरवलंय का काय नकाशावरनं. नमस्कार, मी अमित चंद्रकांत टिळेकर, प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक या पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहे. माळेवाडी गाव 2021 साली अकलूज नगर परिषदला जोडून अकलूज नगर परिषदची स्थापना झाली. अकलूज माळेवाडी नगर परिषद असं नाव द्यायला हवं होतं, पण इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी ते सुद्धा नाव दिलं नाही. मी आता फिरतोय ह्या प्रभागामध्ये लोकांची तीव्र नाराजी या गोष्टीमध्ये की अकलूज नगर परिषदला अकलूज माळेवाडी असं नाव दिलं नाही. लोक जुन्या लोकांवर अतिशय नाराज आहेत. आपल्या शेजारचीच नगर परिषद घ्या, म्हाळुंग श्रीपूर नगर परिषद असं नाव दिलेलं आहे. आम्हाला तर असं वाटायला लागलंय की आमचं गाव हरवलंय का काय नकाशावरनं. तर या ठिकाणी तलाठी कार्यालय नाही. इथले लोक आम्हाला सांगतायत की आज आपला तलाठी वेगळा झालाय, माळेवाडीचा तलाठी वेगळा झालाय. तरी तो तलाठी कार्यालय यशवंत नगर भागामध्ये, यशवंत नगरला जाऊन इथल्या गोरगरीब लोकांना सातबारा काढावा लागतोय. इथल्या गोरगरीब जनतेला निराधारचा दाखला काढायचा म्हणलं तर माळेवाडीतून यशवंत नगरला जावं लागतंय. 9 महिने झालं तलाठी वेगळे झाले. पूर्वी यशवंत नगर आणि माळेवाडी तलाठी एकत्र होते, त्यावेळेस आमचा विरोध नव्हता. तिथं जाऊन काढत होतो आम्ही. आमच्याकडे गाड्या आहेत, आम्ही आमच्या गाड्यावर जाऊ शकतो. पण एक गोरगरीब जनता तिथं जाऊन आज दाखला काढती. मूलभूत प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा तर एवढा गंभीर प्रश्न आहे की इथली लोक रोज जार घेऊन बाहेर पडतात. मी आज प्रचाराला फिरतोय तर इथली लोक जार घेऊन जातात. मी एक जणाला विचारलं, अरे का रे? तर म्हटलं, अहो भैया, किडनी स्टोनच्या ऑपरेशनला 15,000 रुपये खर्च झाला. म्हणजे एवढ्या मूलभूत समस्या 70-75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवून झाले तरी ह्या माळेवाडी गावामध्ये अजून फिल्टरचं पाणी आलेलं नाही. शेजारच्या गावांमध्ये माळीनगर असेल, संग्राम नगर असेल, यशवंत नगर असेल, मी जवळच्या गावांची उदाहरणं देतो. इथं फिल्टरचं पाणी आहे जनतेला. आणि माझ्या माळेवाडी गावामध्ये बोरचं पाणी टाकीत टाकून ते सोडलं जातं. लोकांना इथं किडनी स्टोनचे त्रास आहेत. रस्त्याच्या तर गंभीर समस्या आहेत, लोक पडलीत. लाईटच्या तशाच आहेत, रोड लाईटच्या समस्या, सर्व्हिस वायर नाहीत. मला या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. मी एक तरुण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझ्या मागं अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक मला रोज 25 फोन करतात की आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही ह्या भागाचा विकास करा, तुम्ही वैयक्तिक लक्ष द्या इथं. म्हणून मला आज या ठिकाणी चांगली संधी निर्माण झालेली आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी जनतेला एक विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार तुम्ही निवडून द्या. अकलूज मध्ये एक अकलूज, मॉडर्न अकलूज करून टाकू आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे साहेब असतील, या तालुक्याचे आमदार रामभाऊजी सातपुते साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज मध्ये नक्की परिवर्तन होणार आहे आणि एक विकसित अकलूज तयार होणार आहे. यासाठी मी मतदारांना आवाहन करतो की आम्हाला मतदान करा, आशीर्वाद द्या, काम करण्याची संधी द्या. आम्ही नक्की परिवर्तन घडवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास, मोदीजींचा विकास, सबका साथ सबका विकास या नाऱ्यावरती आम्ही विकास करणार आहे. ह्या संजय नगर भागामध्ये तुम्हाला सांगतो इतकी गंभीर परिस्थिती आहे. आज तिथं लोकांना सांगितलं जातं की आता आम्ही घरकुल देऊ. 25 वर्ष झालं सांगितलं जातंय की आम्ही गावठांची जागा देऊ. अजून सुद्धा तिथलं गावठांची जागा त्या लोकांच्या नावावर नाही. आणि आता काल सांगितलं की आम्ही उद्या देऊ. प्रचारासाठी फिरताना तिथली लोक रडतायत. गरीब लोक आहेत, अहो मोलमजुरी करून खाणारी. एवढा तरी लोकांवर अन्याय करू नका. स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष झालं. मूलभूत सुविधांपासून हे माळेवाडी गाव वंचित आहे आणि आता आम्ही सगळेजण कामाला लागलेलं आहे. जनता आमच्या पाठीमागे आहे. मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. या ठिकाणचे सर्व प्रश्न सोडवू. धन्यवाद.